खूप वर्षांपूर्वी डुकराची 3 पिल्ले त्यांच्या आईसोबत एका लहानशा घरात राहत होती. आता वेळ आली होती की त्यांनी ते घर सोडावं आणि आपलं आयुष्य स्वतःच्या भरोशावर जगावं. त्यांच्या आईने त्या तिघांना स्वतःजवळ बोलावलं. माझ्या बाळांनो, आता वेळ आली आहे की तुम्ही स्वतः जग बघावं. आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात करावी. विसरू नका, जे काही कराल ते मनापासून करा. आयुष्य जगण्याचा हा सगळ्यात योग्य मार्ग आहे. थोडे उदास आणि थोडे उत्साही होऊन आपल्या आईचा निरोप घेऊन तिघे बाहेर पडले. काही वेळ चालल्यावर त्यांना एक जमीन दिसली, जेथे ते त्यांचं घर बनवू शकत होते. सगळ्यात लहान पिल्लाने गवताने घर बनवायचा विचार केला. त्याला वाटलं की झटकन आणि सहजपणे हे घर बनेल तर खेळायला खूप वेळ मिळेल. छोट्याचं घर एका दिवसात तयार झालं. त्याने त्याच्या भावांना सांगितलं, बघा, माझं घर तयार झालं. मोठ्या पिल्लाने घर पाहून म्हटले, अरे, हे घर तर मुळीच टिकाऊ नाहीये. आपण लांडग्यांपासून कसे वाचणार? छोट्याने मोठ्याचं बोलणं उडवून लावलं. काळजी करू नकोस, काहीच होणार नाही. मग म्हणू नकोस की कोणी सांगितलं नाही. मधल्या पिल्लाने त्याचं घर लाकडाने बनवायचं ठरवलं. जंगलातून लाकडे आणून तो कामाला लागला. तिसऱ्या दिवशी मधल्याचं घर तयार झालं. हे घर गवताच्या घरापेक्षा जास्त टिकाऊ होतं. मोठा त्याचं घर पाहून म्हणाला, तू खूप मेहनतीने बनवलंयस. हे खूप सुंदर घर आहे हे, पण आम्ही यामध्ये लांडग्यांपासून वाचू शकू? मधला म्हणाला, एकदम सुरक्षित आहे. तू का काळजी करतोस? मग म्हणू नकोस की कोणी सांगितलं नाही. छोटा आणि मधला जेव्हा त्यांच्या घरात मजा करत होते, मोठा त्याचं घर करण्यात मग्न होता. तो वीट आणि दगडांनी त्याचं घर बनवत होता. बाकी दोघांना वाटत होतं की तो उगाचच एवढं काम करतोय. ते फक्त खेळातच वेळ घालवत होते. जर आमच्यासारखं झटपट घर बनवू शकतं तर एवढी मेहनत कशाला? किती घाबरतो हा. मोठ्याने त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. पूर्ण 7 दिवस कष्ट करून त्याने त्यांचं घर मजबूत बनवलं. दुसऱ्याच दिवशी एक भुकेला कोल्हा त्यांच्या विभागात आला. त्याला गवताचं घर दिसलं तेव्हा तो थांबला. छोटा सोफ्यात बसून आराम करत होता. कोल्ह्याने दरवाजा वाजवला. दरवाजा उघडा, मला आत यायचं आहे. नाही उघडलं तर फुंकर मारून घरच पाडून टाकेन. तू काहीच करू शकत नाहीस. माझं घर मजबूत आहे. कोल्ह्याने जोरात त्याच्या तोंडाने श्वास सोडला आणि घर तुटलं. पण छोटा कसाबसा तेथून पळाला आणि धावतच मधल्या भावाच्या लाकडाच्या घराजवळ पोचला. त्याने दरवाजा वाजवल्याबरोबर मधल्याने दरवाजा उघडला आणि छोटा आत लपून बसला. लवकर बंद कर दरवाजा, कोल्हा येतच असेल. घाबरू नकोस, या घरात तो येऊ शकत नाही. तेव्हाच कोल्हा तेथे पोहोचला आणि त्याने हाक मारली, दरवाजा उघडा, मला आत यायचं आहे. नाही उघडलं तर फक्त फुंकर मारून तुमचं घरच पाडून टाकेन. तू काहीच करू शकत नाहीस. कोल्ह्याने जोरात आपल्या तोंडाने श्वास सोडला आणि घर तुटलं. कसेबसे दोघे भाऊ तेथून निघून मोठ्याच्या घरी पोहोचले. दादा, कोल्हा मागे लागलाय, काय करायचं? मोठ्याने त्यांना धीर दिला.
टेन्शन घेऊ नकोस, काही होणार नाही. थोड्या वेळात तो भुकेला कोल्हा इथे सुद्धा येऊन पोहोचला. दरवाजा उघडा, मला आत यायचं आहे. नाही उघडलं तर फक्त फुंकर मारून तुमचं घरच पाडून टाकेन मी. तसा प्रयत्नही करू नकोस, तू काहीही करू शकणार नाहीस. कोल्ह्याने रागात जोरात त्याच्या तोंडाने श्वास सोडला, पण ते घर हललं सुद्धा नाही, अजिबातच नाही. एक वीट सुद्धा हलवू शकला नाही तो. थकून जाऊन त्याने एक दुसरी योजना आखली. घराच्या वर एक धुरांड होतं. तो त्याच्यावर चढू लागला. त्याला चढताना पाहून त्याला आत येण्यापासून रोखण्यासाठी मोठ्याने आतल्या शेकोटीला आग लावली आणि एक पाण्याचे भांडे त्याच्यावर ठेवले. कोल्हा चिमणीच्या वर पोहोचल्यावर खाली जाऊ लागला आणि सरळ उकळत्या पाण्यात पडला. वाचवा, अरे वाचवा, भाजलो रे. कोल्ह्याला हरवून तिघांनी आनंदाने एकमेकांना मिठी मारली. तिघे भाऊ आपली कहाणी ऐकवण्यासाठी दुसऱ्या दिवशी आईकडे गेले. छोटा सगळ्यात आधी म्हणाला, तू खरंच बोलली होतीस. जे कराल ते मनापासून करा. मन लावून काम केलं तर यश मिळेल. त्या दिवसापासून छोट्याने आणि मधल्याने आळस सोडून दिला. मोठ्यासारखे मेहनत करू लागले आणि आनंदात जीवन जगू लागले.
एक दिवस शहरात राहणारा एक उंदीर त्याच्या मित्राला भेटायला गेला. त्याच्या मित्राने काही काळापूर्वीच शहर सोडलं होतं आणि आता गावात राहायला गेला होता. एका मोठ्या प्रवासानंतर शहरातला उंदीर शेवटी मित्राच्या गावी पोहोचला. ही जागा किती घाणेरडी आहे. तू अशा जागेत कसा राहतोस? खूप वेळ चालल्यावर शहरातला उंदीर थकून भागून गावातल्या उंदराच्या विभागात पोहोचला. गावातल्या उंदराने जमिनीखाली त्याचं घर बनवलं होतं जेथे तो राहत असे. माझा मित्र एवढ्या वाईट वातावरणात कसा राहतो हेच मला कळत नाही. शहरी उंदराने दार वाजवलं. गावातल्या उंदराने दरवाजा उघडला. आपला मित्र अचानक आल्यामुळे गावातला उंदीर आश्चर्यचकित झाला आणि त्याला आनंदही झाला. माझ्या प्रिय मित्राचे स्वागत असो. असं काय झालं की तू इथवर आलास? शहरातल्या आयुष्याला कंटाळलो होतो आणि माझी इच्छा होती की तुला भेटावं आणि तुझं आयुष्य पाहावं आणि मला वाटत होतं तू सुखी नसावास. कोणी सांगितलं? आत ये, मी तुझ्यासाठी काहीतरी खायला बनवतो. दोघेही आत आले. शहरातला उंदीर त्याचं घर पाहून चकित झाला होता, कारण गावातला उंदीर अंधाऱ्या छोट्याशा कुबट बिळात राहत होता. ओ, तुझं घर किती कोंदट आणि छोट आहे. तू इथे कसा राहतोस? गावातल्या उंदराने मित्रासाठी काहीतरी बनवलं होतं. टेबलावर पनीर, सॅलेड, गाजर आणि मक्याचा तुकडा होता. ये मित्रा, डिनरचा आनंद घे. शहरी उंदराने जे काही टेबलावर ठेवलं होतं ते पाहिलं आणि म्हणाला, तू याला पाहुणचार म्हणतोस? अरे, जिथे आम्ही राहतो तिथे अशा जेवणाकडे ढुंकूनही पाहत नाही. आमच्याकडे केक्स, पेस्ट्रीज, पनीर आणि विविध प्रकारचं मांस असतं. शहरात तुम्हाला हवं ते मिळू शकतं. खरं तर जेवण झाल्यावर ते दोघे आजूबाजूचा परिसर फिरायला गेले. शहरी उंदराला देशी उंदीर जिथे राहत होता ती जागा अजिबात आवडली नाही. अशा प्रकारची जागा मला मुळीच आवडत नाही. ही खूप घाणेरडी आणि कोंदट आहे. तू एकदा आमचा विभाग बघायला यायला हवंस. मला खात्री आहे तू पुन्हा इकडे परतणारच नाहीस कधीच. दुसऱ्या दिवशी सकाळी दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला. तो निघून गेल्यावर गावच्या उंदराने शहरात जाऊन त्याला भेटायचंच असं ठरवून टाकलं आणि त्याचा प्रवास सुरू झाला. मोठा प्रवास केल्यावर गावचा उंदीर शहरात पोहोचला. गावचा उंदीर शहरी उंदराच्या मार्गदर्शनावरून त्याच्या घरी पोहोचला. शहरातला उंदीर एका अपार्टमेंट मध्ये राहत होता. मित्राचं घर पाहून गावचा उंदीर आश्चर्यचकित झाला. हे एवढं मोठं घर तुझं? असं नाही, मी येथे घराच्या मालकासोबत राहतो. खूपच भूक लागली आहे. आता सुंदर पाहुणचार कर ज्याच्याबद्दल तू बोलत होतास. शहरी उंदीर स्वयंपाकघरात गेला. त्याने फ्रीज उघडला. मग चीज, मांस आणि विविध प्रकारची फळे आणि भाज्या घेतल्या. त्याने हे सर्व एका टेबलावर ठेवलं आणि दोघे खाऊ लागले. एक मांजर म्याव म्याव करत होती. शहरी उंदराने बोलण्यासाठी उडी मारली. बापरे, घरातल्या मांजराने आपल्याला बोलताना ऐकलंय. आपल्याला लपावं लागेल. ये माझ्या बरोबर. दोघेही भिंतीच्या एका छिद्रात घुसले आणि निघून गेले. धपापलेल्या आवाजात गावच्या उंदराने विचारलं, अरे, तू मांजरी सोबत एका घरात राहतोस? हे धोकादायक नाहीये का? निश्चितच आहे, पण आराम आणि संपन्न घर हवं असेल तर मला त्याची किंमत मोजावीच लागेल. थोड्या वेळाने मांजर स्वयंपाक घरातून निघून गेली. मग हे दोघे भिंतीतून बाहेर आले आणि पुन्हा खायला सुरुवात केली. थोड्या वेळाने त्यांना रस्त्याचे दार उघडल्याचा आवाज आला आणि शहरी उंदीर घाबरला. चल, घराचे मालक आले आहेत, पळ लवकर. त्याने आपल्याला पाहण्याआधी इथून निघूया.
उंदीर पुन्हा भिंतीच्या छिद्रात निघून गेला आणि शहरी उंदराने धपापतच एक प्रश्न विचारला. अरे आता मला माहित नाही आपण का पळतोय. घराच्या मालकाला माहित नाही का की तू इथे राहतोयस ते? हो ना, नाही माहित. लोक खरंच धोकादायक आहेत. तू अशा प्रकारे घरात कसा काय राहतोस? हे ठीक आहे, काही का असे ना, पण मी खूप आनंदात आहे. बघ, मला जेव्हा खायचं असेल तेव्हा मी हवं ते खाऊ शकतो. चल, आता धोका नाही, चल जाऊन जेवूया आपण. गावचा उंदीर बिळातून बाहेर आला, पण तो जसा बाहेर आला तसा दरवाजाकडे गेला आणि तक्रार करू लागला. नको, धन्यवाद बाबा, आता माझी भूक मेली आहे. माझ्यासाठी एवढं घाबरणं खूप झालं. मी निघालो. कुठे निघालायस? मी घरी चाललोय. माझं घर श्रीमंत नसेल, पण मी स्वतंत्रपणे शांततेत राहतो. सतत घाबरून राहण्यापेक्षा मी शांततेत आणि स्वतंत्रपणे राहणंच बरं आहे. आणि म्हणूनच गावचा उंदीर आपल्या गरीब आयुष्यात परत आला आणि सुखाने जगू लागला. तो कधीही पुन्हा शहरात गेला नाही. खूप वर्षांपूर्वी एक जंगल होतं. त्या जंगलात फक्त प्राणी राहत असे. अजून तेथे एकही माणूस गेला नव्हता. खरं तर सर्व प्राणी एकमेकांपेक्षा खूप वेगळे होते. तरी सर्व प्राणी शांततेत जीवन जगत होते. त्या सर्वांची वेगवेगळी वैशिष्ट्ये होती. उदाहरणार्थ, माकड खूप खोडकर होते, चिपमंक शांत होता, वाघ बहादूर होता, बारशिंगा गतिमान होता, कासव मंद होते, कोल्हा गोलमटोल होता आणि मधमाशी मेहनती होती. फक्त एकच असा होता ज्याच्यावर कोणीच खुश नव्हतं. तो म्हणजे कावळा. कावळ्याला आपलं जेवण कोणाही बरोबर वाटणं पसंत नव्हतं. कधी कधी तर तो दुसऱ्यांचं जेवण चोरायचा आणि उडून जायचा. सगळेच प्राणी या स्वार्थी कावळ्याबाबत बोलत होते आणि त्याला धडा शिकवण्याची गरज होती. सर्वात मजेदार आणि बुद्धिमान असल्याने कोल्ह्याने सर्वात प्रथम आपलं मत दिलं. हे तुम्ही माझ्यावर सोडा. मी अशी चाल खेळेन की यानंतर तो स्वार्थी कावळा कधीच खमेन टाकवू शकणार नाही. एक दिवस कावळा जेवण शोधत एका शहरात पोहोचला आणि तेथून एक चीजचा मोठा तुकडा आपल्या चोचीत घेऊन जंगलात परतला आणि एका झाडाच्या फांदीवर आराम करू लागला. दुरूनच त्याला पाहून कोल्ह्याने चीज त्याच्या तोंडातून बाहेर काढण्याची एक योजना बनवली. कोल्हा कावळा जेथे बसला होता त्या झाडाच्या जवळ गेला. त्याच वेळी कावळ्याने घाबरून चीज उचललं जे त्याने झाडाच्या फांदीवर ठेवलं होतं. अरे माझ्या मित्रा, काय खातोयस तू? मी आजवर असं कधी पाहिलं नाही. का? याला चीज म्हणतात. माणसं हे खातात. मला याच्या स्वादाबद्दल उत्सुकता आहे. तू मला थोडंसं देशील का? अजिबात नाही. तुला माहित आहे का यासाठी मला किती दूरवर उडत जावं लागतं? मग काय झालं? एक दिवस मीही तुला माझं जेवण देईन आणि हिशोब बरोबर होईल. पण मी तुझ्या घाणेरड्या जेवणाची कशाला पर्वा करू? हे चीज खूप खास आहे. हे सहजासहजी कुठेही मिळत नाही. तो जे काही बोलला असो, पण कोल्हा कावळ्याला त्याचे जेवण वाटायला तयार करू शकला नाही. कोल्हा स्मार्ट, चतुर होता, पण कावळाही तेवढाच स्मार्ट होता. यावेळी कोल्ह्याने आणखी एक योजना आखली. बरं, तू तुझं चीज खा, मला नकोय. पण कमीत कमी मला तुझ्याजवळ येऊन ते खास चीज पाहू तरी दे जे तू माझ्यासोबत वाटायला तयार नाहीस. जेव्हा कोल्ह्याने झाडावर चढायला सुरुवात केली तेव्हा कावळ्याने घाबरून चीज उचललं आणि दुसऱ्या झाडावर जाऊन बसला. यावेळेस कोल्हा दुसऱ्या झाडाखाली गेला जेथे कावळा होता, पण कावळा त्याचं जेवण वाटू इच्छित नव्हता. कोल्ह्याने थोडा वेळ विचार केला आणि आणखी एक योजना बनवली. कावळ्याची नाजूकनस कोणती? तो स्वार्थी आणि घमेंडी आहे. बहुतेक मला जेवण मिळवण्यासाठी त्याच्या याच गोष्टीचा फायदा घ्यायला हवा. हे माझ्या मित्रा, तुला माहित आहे का मी इथे का आलोय? चोचीतून चीज पडू नये म्हणून चोच न उघडताच त्याने विचारलं,
नको. मी असं ऐकलंय की पूर्ण जंगलामध्ये तुझा आवाज खूप गोड आहे आणि जेव्हा तू गातोस तेव्हा जंगलातले सगळे प्राणी ते ऐकून अगदी मंत्रमुग्ध होतात. जेव्हा कावळ्याने हे ऐकलं तेव्हा त्याने आपले पंख पसरले आणि गर्वाने स्वतःकडे पाहिलं. माझ्यासाठी एक गाणं गाशील का? म्हणजे मी तुझा दिमागदार आवाज ऐकू शकेन आणि माझ्या मित्रांजवळ तुझं कौतुक करेन. कोल्ह्याने शेवटी कावळ्याची नाजूक नस पकडली होती. शेवटी स्वतःवर प्रेम करणाऱ्या त्या स्वार्थी कावळ्याने त्याचं तोंड उघडलं. त्याच्या चोचीतून चीज खाली पडलं आणि ते पकडण्यासाठी कोल्हा तिथे हजरच होता. कावळा चकित झाला आणि जणू एका जागी गोठला. आता हे बघ की तुझं अमूल्य चीज माझ्या तोंडात पडलं आणि खरंच की खूप स्वादिष्ट आहे. त्याचा अहंकार आणि आत्मकेंद्रित स्वभाव याच्यामुळे कावळ्याचं जेवण कोल्ह्याला मिळालं. तर माझ्या मित्रा, तू काय शिकलास? कधी स्वतःला इतरांपेक्षा मोठा समजू नये. आपण जे काही ऐकतो त्या सगळ्यावरच विश्वास ठेवू नये. हे कधी म्हणू नये की मी सर्वात चांगला आहे आणि हे विसरू नये की जगात आणखी हुशार डोकी आहेत. कोल्हा हे सगळं बोलला आणि तेथून निघून घनदाट जंगलात हरवून गेला. त्या दिवसानंतर कावळ्याने घमेंड आणि स्वार्थी स्वभाव सोडून दिला. त्याने सर्वच प्राण्यांबरोबर चांगले संबंध बनवले आणि आपलं जेवण सर्वांसोबत वाटलं. एका जंगलात एक कुरू उंदीर राहत होता. तो त्या बाबतीत कोल्हा, कोल्हीण आणि स्वतःलाही खूप घाबरत असे. जर हवा वाहत असेल आणि झाडाची फांदी तुटून पडली तर तो त्या छिद्राच्या चारी बाजूला पाहत असे कुठे लपायला जागा मिळते का. यामुळेच सगळेच लहान प्राणी त्याची मस्करी करत असे. तो किती घाबरला आहे. तू हवेला सुद्धा घाबरतोस. तू खूप घाबरलेला आहेस. तू खूप घाबरलेला आहेस. तू घाबरलेला आहेस. एक दिवस उंदीर चांगला सराव करून जंगलाचा राजा सिंह याला भेटायला गेला. सिंहाने नुकतंच जेवण केलं होतं आणि तो त्याच्या गुहेसमोर एक डुलकी काढत होता. उंदराने काय योजना बनवली असेल हे जाणून घेण्यासाठी त्याचे मित्र खूप उत्सुक होते. उंदराने सिंहाच्या शेपटीवर चढायला सुरुवात केली. तो सिंहाच्या पाठीवरही चढला. आपल्या चेहऱ्यावर आत्मविश्वास ठेवून त्याने आपल्या मित्रांना एक पोजही दिली. खरं तर तो खूप घाबरला होता, पण तो तसं दाखवत नव्हता. त्याच वेळी सिंहाला जाग आली आणि जशी त्याने त्याची फर हलवली उंदीर खाली पडला. उंदीर आणि सिंह दोघांची नजरानजर झाली. बाकीचे प्राणी काळजीत होते. अरे बापरे, आता सिंह उंदराला गिळणार. वा, काय हिम्मत आहे, काय साहस आहे. तू माझ्या पाठीवर काय करतोयस? जंगलचे राजे, कृपया मला खाऊ नका. मी खूप घाबरलोय आणि सगळ्यात जास्त अशक्तही आहे. माझं आयुष्य तर भीतीतच गेलेलं आहे. झाडाचं पान जरी पडलं तरी मी घाबरतो. मी कंटाळलोय या गोष्टीला. मला भीतीपासून सुटका हवी आहे. तुम्ही या जंगलचे राजे आहात. तुमच्या एका डरकाळीने सगळे प्राणी घाबरून जातात. तुम्ही मला तुमच्याकडे शरण द्याल का? सिंहाने गुपचूप उंदराचे बोलणे ऐकून घेतले. उंदीर विचार करत होता की सिंहाचं उत्तर काय असेल. मी तुला का बरं मदत करावी? मला फक्त एक कारण सांग. मी तुला का खाऊ नये? तुमची मदत तुम्हाला परत मिळेल, मी वचन देतो.
कदाचित एक दिवस माझी तुम्हाला मदत लागेल. उंदराचे बोलणे पूर्ण झाल्याबरोबर सिंहाने अशी काही गर्जना केली. एक छोटासा उंदीर, तू मला काय मदत करणार? पण त्याच्या समोर लहानशा उंदराला थरथर कापताना पाहून सिंहाने त्याला न खाण्याचा निर्णय घेतला. देवाच्या कृपेने माझं पोट भरलेलं आहे, आता माझ्या समोरून निघून जा. उंदीर तेथून पळाला. दुरून जे काही होत होतं ते पाहून त्याचे मित्र आश्चर्यचकित झाले होते. काही काळ गेला. सिंहाला भूक लागली आणि त्याने जंगलात शिकार शोधायला सुरुवात केली. पण तो शिकाऱ्याने पसरवलेले जाळे पाहू शकला नाही आणि त्यात अडकला. तो एका मोठ्या जाळ्यात हवेत लटकत होता. त्याने जाळ्यातून मुक्त होण्याचा प्रयत्नही केला, पण त्याला यश आलं नाही. तो जंगलाचा राजा होता आणि जर त्याने मदतीसाठी आरडाओरडा केला असता तर तो त्याचा अपमान ठरला असता आणि सर्व शिकारी ते ऐकून तातडीने त्याला न्यायला आले असते. त्याने वाट पाहण्याचं ठरवलं. या दरम्यान जंगलाच्या अन्य प्राण्यांनी सिंहाला पाहिलं, पण कोणीही त्याच्याजवळ जाण्याची हिंमत केली नाही. तेथून जात असलेल्या उंदराने त्याला पाहिलं आणि त्याची मदत करण्याचा निर्णय घेतला. तो थेट त्याच्याजवळ पोहोचला. त्याने सिंहाच्या लांब शेपटीवर चढायला सुरुवात केली आणि जेव्हा तो जाळ्यावर पोहोचला त्याने जाळे कुरतडायला सुरुवात केली. त्याच वेळी बनी सुद्धा तेथे येऊन पोहोचला. अरे मित्रा, जरा लवकर, शिकारी येत आहेत. अन्य प्राणी जे चहूबाजूला जमा झाले होते अचानक शिकारी शब्द ऐकून तेथून पळू लागले. पण उंदीर एकाग्रतेने जाळे कुरतडतच राहिला. शेवटी जाळं तुटलं आणि सिंह खाली पडला. चल, माझ्या पाठीवर उडी मार, आपण इथून निघून जाऊ. उंदराने सिंहाच्या पाठीवर उडी मारली आणि ते तेथून निघून गेले. धपापत्या श्वासाने दोघेही गुहेत पोहोचले. सिंहाने गुडघे खाली टेकले आणि उंदराने उडी मारली. जेव्हा तू मला म्हणालास की एक दिवस तू माझी मदत करशील, तेव्हा मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही. मला वाटलं तू एक छोटासा उंदीरच ज्याचा काही उपयोग नाहीये. पण तू आज माझे प्राण वाचवलेस. धन्यवाद. आता तुला मला घाबरण्याचं काही कारण नाही. खरं तर तुला कुणालाच घाबरण्याचं कारण नाही, कारण तू एक साहसी उंदीर आहेस. जर मी जंगलाचा राजा असेन तर आजपासून तू माझा साहसी राजकुमार आहेस. सिंह आणि उंदराने हसायला सुरुवात केली. सगळे प्राणी जे दुरून लपून हे पाहत होते तेथून बाहेर आले आणि साहसी उंदराचं कौतुक केलं. सिंह आणि उंदीर सगळ्यात चांगले मित्र बनले आणि जंगलात नेहमीसाठी शांतता निर्माण झाली. एका जंगलात एक ससा राहत असे. दिवसभर तो उड्या मारत असे आणि स्वतःचं कौतुक करत असे. त्याला एकाच गोष्टीवर बोलणं पसंत होतं की तो इतरांपेक्षा किती वेगवान आहे. मी या जंगलातील सर्वात वेगवान प्राणी आहे. कोणाला माझ्यासोबत धावायचंय? तो निश्चितच आपल्या मोठ्या पायांनी वेगात धावत असे. अन्य प्राणी त्याच्या दिखाव्याचा राग करत असे. तो म्हणत असे की त्यांनी कधीच कोणती धावण्याची स्पर्धा जिंकली नाही. हो, मी पुन्हा जिंकणार, कारण मी वेगवान आहे. कुठेही गेला तरी ससा हेच बोलत असे की मी इतका वेगवान आहे की कोणीच मला हरवू शकणार नाही. त्याचे हे शब्द जंगलातील इतर सर्व प्राण्यांना वैताग आणत असे. ठीक आहे, तो सर्वात वेगवान असू शकतो, पण तो वारंवार फुशारकी मारतो हे योग्य नाही. कोणीतरी याला चांगली अद्दल घडवायलाच हवी.
जंगलात सर्व प्राण्यांमध्ये जी चर्चा झाली ती कासवापर्यंत पोहोचली. कासव खूप हळू चालत असे, त्यामुळे त्याला तेथे पोहोचायला संपूर्ण दिवस लागत असे, जेथे ससा 1 मिनिटात पोहोचेल. कासवाची इच्छा होती की एखाद्या दिवशी तो आणि ससा समोरासमोर यावेत. तो दुसऱ्या प्राण्यांकडे गेला आणि त्यांना सांगितलं की त्याला सशासोबत धावण्याची शर्यत लावायची आहे. तुला त्याच्यासोबत धावायचंय? सगळ्यात वेगवान प्राणीही सशासोबत जिंकू शकला नाही. तू कसा जिंकशील? तुम्ही ते सर्व माझ्यावर सोडा. कासव सशाकडे गेलं. शुभ दिवस श्री ससेराव, मी तुम्हाला शोधत होतो. उत्सुकतेने सशाने विचारलं. तू मला का शोधत होतास? मी असं ऐकलंय की तू या जंगलातील सर्वात वेगवान प्राणी आहेस. खरं तर तुला असं वाटतंय, परंतु याची खात्री करून घ्यायला मला तुझ्यासोबत धावायला आवडेल. चल बघूया वेगवान कोण आहे ते. कासवाचं बोलणं ऐकून ससा एवढ्या जोरात हसू लागला की जंगलातल्या सर्व प्राण्यांनी त्याचा आवाज ऐकला. तू माझ्यासोबत आणि शर्यत? तू काय मस्करी करतोयस? तुझ्यासाठी मला हरवणं केवळ अशक्य आहे. जोवर तू एक पाऊल टाकशील मी शर्यत पूर्ण केली असेल. ठीक आहे, पण जोवर आपण शर्यत लावत नाही आपल्याला समजणार नाही ना. ठीक आहे, तर मग तयार हो. उद्या सकाळी आपण शर्यत लावू. जशी कासवाने चालायला सुरुवात केली ससा हसू लागला. दुसऱ्या दिवशी प्राणी शर्यतीच्या मैदानात पोहोचले. त्यांनी पाहिलं की कासव आरंभ रेषेवर वाट पाहत आहे, शर्यतीसाठी तयार. त्याला स्वतःवर विश्वास होता आणि तो हसत होता. जरा मला तू सांग तरी, तो सशाला कसा हरवणार? जर तो खूप गर्विष्ठ असेल आणि तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे त्याला दिखाव्याची सवय असेल तर ही शर्यत अजिबात कठीण नाहीये. आपल्या नेहमीच्या ऐटीत हातात गाजर घेऊन सशाचं शर्यतीच्या मैदानात आगमन झालं. चला धावूया आणि संपून टाकूया. मी अजूनही न्याहारी केलेली नाही. सगळी तयारी पूर्ण करून ते आरंभ बिंदूवर पोहोचले. जो सर्वात आधी जंगलाच्या शेवटी लाल रेषेवर पोहोचेल तो जिंकेल. आणि शेवटी शर्यत सुरू झाली. एखाद्या बाणासारखा ससा उडाला. दुसरीकडे कासवाने हळूहळू चालायला सुरुवात केली. वा, सशाचे कुठे अस्तित्वच दिसत नव्हते. जे प्राणी शर्यत पाहत होते त्यांना वाटलं की कासव हरणार आहे. वेगात धावल्यावर ससा थांबला. त्याने मागे एक दृष्टी टाकली. तेथे कोणीच दिसत नव्हतं. असं वाटतंय की कासवाला शर्यत पूर्ण करायला रात्र उलटेल. त्यापेक्षा मी इथे बसतो आणि गाजर खातो. सशाने त्याचं गाजर संपवलं. रस्त्यावर पाहिलं. दूरवर त्याने कासवाला येताना पाहिलं. हसून तो उभा राहिला आणि धावू लागला. ससा जवळजवळ शेवटच्या बिंदूपर्यंत पोहोचला होता. न्याहारीनंतर मला जरा झोप येऊ लागली आहे. मी या झाडाखाली बसून एक डुलकी काढू शकतो. एका आत्मविश्वासाने की तो ही शर्यत जिंकणारच आहे, ससा झोपी गेला. कासवाने खूप हळूहळू चालणं सुरू ठेवलं, पण संपूर्ण आत्मविश्वासाने. शेवटी तो सशाजवळ पोहोचला. त्याने पाहिलं की ससा गाढ झोपेत होता. न थांबता तो आपल्या मार्गाने चालत राहिला.
वेळाने सशाला जाग आली. जेव्हा त्याला दूरवर कासव दिसलं नाही. कासव कुठेच दिसत नाहीये. बहुतेक त्याला आता धावायचं नसेल. मी आता माझी शर्यत पूर्ण करायला हवी. ससा हळूहळू शेवटच्या बिंदूपर्यंत पोहोचतच होता. पाहतो तर काय, कासवाने त्याला मागे टाकलं होतं. आता तो शर्यत पूर्ण करणारच होता. आपल्या सर्व शक्तीनिशी त्याने कासवाला हरवण्याचा प्रयत्न केला, पण कासवाने शर्यत जिंकली होती. फिनिशिंग लाईनवर वाट पाहत असलेल्या काही प्राण्यांना खूप आनंद झाला. सगळेच प्राणी उत्साहाने कासवाला हवेत झेलत होते आणि ससा उदासपणे एका बाजूला उभा होता. कासव शर्यतीचा विजेता सशाजवळ गेला. ससे महाराज, महत्वाचं हे आहे की तुम्ही जे काही कराल ते मनापासून करा. फुशारकी मारणं आणि स्वतःचं कौतुक करणं हा कमकुवतपणा आहे. मी तुला यामुळे नाही हरवलं की मी तुझ्यापेक्षा वेगवान आहे, पण यामुळे हरवलं कारण मी बुद्धिमान आहे आणि मी जे केलं ते गंभीरपणे केलं. तो बरोबर बोलतोयस. आजपासून मी सर्वात वेगवान असल्याची फुशारकी मारणं बंद करेन. आता मला परत जायला हवं. माझं घर इथून खूप लांब आहे. कासव हसले आणि आपल्या मार्गाने निघून गेले. सशाने चांगला धडा शिकला आणि त्याची चूक त्याला उमगली. त्या दिवसानंतर त्याने स्वतःबद्दल कधीच ना फुशारकी मारली ना कधी शर्यतीत भाग घेतला. एकेकाळची गोष्ट आहे. जंगलात एका लहानशा घरात आई बकरी आणि तिची आवडती पिल्ले मजेत राहत होते. लहान बकऱ्या खूप गोड दिसायच्या, अगदी खेळण्यातल्या सारख्या. सगळ्या आईसारखंच आई बकरीचं सुद्धा तिच्या पिल्लांवर खूप प्रेम होतं. ती सगळ्या जंगली प्राण्यांपासून त्यांचं रक्षण करत असे. एक दिवस जेवण शोधण्यासाठी बाहेर पडण्यापूर्वी तिने तिच्या पिल्लांना जवळ बोलावलं आणि म्हणाली, माझ्या बाळांनो, मी जंगलात जात आहे. कुणासाठीही दरवाजा उघडू नका. जर कोल्हा घरात आला तर तो आपल्या सगळ्यांना खाऊन टाकेल. तो वेषांतर करून तुम्हाला फसवू पाहिल. मग आम्ही त्याला ओळखायचं कसं? कोल्ह्याचा आवाज खूप घोगरा आहे आणि माझा आवाज गोड आहे, म्हणून जर घोगरा आणि जाडा आवाज आला तर समजा की तोच आहे. आई बकरीला काहीतरी आठवलं आणि ती वळून म्हणाली, आणखी एक गोष्ट, कोल्ह्याचे पाय काळे आहेत आणि माझे पांढरे, म्हणजे पाय पाहून सुद्धा ओळखू शकाल. काळजी करू नकोस आई, आम्ही सांभाळून घेऊ. आई, वी लव्ह यू. आई बकरीने तिच्या सगळ्या पिल्लांचं एक एक करून चुंबन घेतलं आणि मग जंगलाकडे निघाली. कोल्हा सगळं पाहत होता दुरून. आई बकरी गेल्यावर तो आणखी थोडा वेळ थांबला आणि मग तो त्यांच्या घरी पोहोचला. दरवाजावर टकटक करू लागला. कोण आहे बाहेर? माझ्या बाळांनो, चला दरवाजा उघडा. बघा, आईने तुमच्यासाठी खायला आणलंय. पण पिल्लांनी कोल्ह्याचा घोगरा आवाज ओळखला. दरवाजा पलीकडून ते ओरडले, तू आमची आई नाहीस. तिचा आवाज खूप गोड आणि छान आहे. तू आम्हाला मूर्ख नाही बनवू शकत कोल्ह्या. कोल्ह्याला खूप राग आला कारण तो बकरीच्या पिल्लांना फसवू शकला नाही. तेव्हा त्याने एक खडूचा तुकडा खाल्ला. आता त्याचा आवाज थोडा गोड झाला होता. तो पुन्हा त्यांच्या घरी गेला आणि दरवाजा वाजवला. यावेळी कोल्ह्याने त्याच्या गोड आवाजात हाक मारली, माझ्या बाळांनो, दरवाजा उघडा. मी तुमची आई आहे. मी सगळ्यांसाठी खायला आणलंय. यावेळी गोड आवाज ऐकून पिल्लांना वाटलं की हा त्यांच्या आईचाच आवाज आहे. दरवाजा उघडणार इतक्यात त्यांच्यापैकी एक ओरडला, आधी दरवाजाच्या खालून पाय पाहूया.
जेव्हा त्यांनी पाहिलं तेव्हा कोल्ह्याचे काळे पाय दिसले. सगळे ओरडले, आम्ही दरवाजा उघडणार नाही. आईचे पाय तर काळे नाहीत, तिचे पाय गोरे आहेत. तू कोल्हा आहेस. आपला राग गिळून कोल्हा तेथून निघाला. आता तो एका बेकरीत गेला. बेकरीवाला कोल्ह्याला पाहून चकित झाला. मी आता शाकाहारी बनलो आहे. आता मी पेस्ट्री खाणार आहे. थोडंसं पीठ द्याल का? कोल्हा बेकरीतून पीठ घेऊन निघाला. घराच्या जवळ त्याने पीठ त्याच्या पायांवर लावलं. आता त्याचे पाय पांढरे झाले होते. आता तिसऱ्यांदा चतुर कोल्ह्याने दरवाजा वाजवला. माझ्या बाळांनो, दरवाजा उघडा. मी तुमची आई आहे. मी सगळ्यांसाठी खायला आणलंय. तुझे पाय दाखव, म्हणजे आम्हाला कळेल की तू आईच आहेस. कोल्ह्याने त्यांना त्याचे पिठाने भरलेले पाय दाखवले. जेव्हा पिल्लाने पांढरे पाय पाहिले तेव्हा त्यांना वाटले की त्यांची आई आहे आणि दरवाजा उघडला. मग काय, त्यांच्या समोर कोल्हा होता. पिल्ले घाबरली, घाबरून ओरडू लागले. पळून पळून कुठे पळणार? तुम्ही माझ्या हातून वाचणार नाही. एक पिल्लू टेबलाच्या खाली लपले, दुसरा गादीमध्ये, तिसरा चिमणीमध्ये गेला, चौथा किचन मध्ये जाऊन लपला, पाचवा कपाटात जाऊन बसला, सहा पडद्याच्या मागे आणि सातवा घड्याळाच्या आत. पण कोल्हा चतुर होता. त्याने सगळ्यांना एक एक करून पकडलं. थांबा, अरे थांबा म्हणतो ना, थांबा. सोडणार नाही मी तुम्हाला. थांबा म्हणतो ना. फक्त घड्याळात लपलेल्या पिल्लाला तो पकडू शकला नाही. त्याचं पोट भरलं होतं म्हणून त्याने विचार केला नाही आणि तो निघून गेला. तेथे एक मोठं मैदान होतं, जेथे कोल्हा एका झाडाखाली घोरत पडला होता. थोड्या वेळाने आई बकरी घरी पोहोचली. दरवाजा उघडा पाहून ती समजली की काहीतरी झालं आहे आणि ती ओरडू लागली. माझी पिल्लं. घरात आल्यावर ती घाबरली. सगळं सामान विखुरलं होतं. पडदे फाटलेले होते, गादी विखुरली होती, उशा आणि चादरी इकडे तिकडे पडल्या होत्या. आई बकरी तिच्या पिल्लांना कुठेच शोधू शकली नाही. एक एक करून नावांनी हाका सुद्धा मारल्या, पण कोणीच मिळालं नाही. मग सातव्याचं नाव घेतलं तेव्हा एक आवाज आला. मी घड्याळाच्या आत आहे आई. आई बकरी ताबडतोब त्या घड्याळाजवळ पोहोचली आणि तेथून आपल्या पिल्लाला बाहेर काढून मिठी मारली. पिल्लाने आईला सगळी कहाणी सांगितली. कोल्हा आला होता वेश बदलून. आम्हाला वाटलं की तू आहेस. त्याने माझ्या सगळ्या भावांना खाऊन टाकलं. आई बकरीला खूप वाईट वाटलं. ती खूप रडली तिच्या पिल्लांसाठी. तिच्या फक्त एका पिल्लासोबत ती बाहेर पडली. तेव्हा त्यांना कोल्हा झोपलेला दिसला. त्याचं नाक इतकं जोरात वाजत होतं की झाडाची पानं सुद्धा हलत होती. आई बकरीने कोल्ह्याकडे थोडा वेळ पाहिलं. तिला दिसलं की त्याच्या पोटात काहीतरी हलत आहे. अरे देवा, मला वाटतंय माझी पिल्ले त्याच्या पोटात जिवंत आहेत. तिने एक योजना आखली. घरून माझ्यासाठी एक सुई, धागा आणि कात्री घेऊन ये. पिल्लू घरी जाऊ लागलं
तेव्हा आई बकरीने 6 मोठे दगड गोळा केले. थोड्या वेळात पिल्लू सुई, धागा आणि कात्री घेऊन आलं. आई बकरीने कोल्ह्याचं पोट कापलं. तिला वरच तिचं एक पिल्लू दिसलं आणि बाकीचे पण एकानंतर एक दिसले. सगळे सुरक्षित होते. आई बकरीला खूप आनंद झाला. सगळ्या पिल्लांनी आईला मिठी मारली. आई, आई, वी लव्ह यू. सगळेच खूप खुश होते. माझ्या बाळांनो, तुम्ही सगळे सुरक्षित आहात. आई बकरीने कोल्ह्याच्या पोटात सगळे दगड टाकले. मग त्यांनी त्याचं पोट सुई धाग्याने शिवून टाकलं. कोल्हा एवढा गाढ झोपला होता की त्याला काहीच कळलं नाही. जेव्हा त्याला जाग आली आणि उभा राहिला, त्याचं पोट दुखत होतं. त्याला वाटलं सगळ्या पिल्लांमुळे पोटात दुखत असावं. त्याला खूप तहान लागली. तो नदीकडे गेला पाणी प्यायला. चालताना पोटात दगड एकमेकांवर आपटायला लागले. पोट एवढं जड आणि गच्च वाटतंय की जणू काही मी दगडच खाल्ले असावेत. तो पाणी प्यायला वाकला. दगडांच्या वजनाने तो नदीतच पडला. ओ, वाचवा, कोणीतरी वाचवा, मी बुडतोय, वाचवा, वाचवा, कोणीतरी वाचवा, अरे तो वाचवा. खूप ओरडला, पण कोणी आलं नाही. दगडांच्या वजनाने तो पाण्यात खोलवर गेला. आई बकरी आणि तिच्या पिल्लांनी जेव्हा हे पाहिलं, ते नदीकडे आले. सगळे आनंदाने नाचू लागले. त्या दिवसापासून आई बकरी आणि तिच्या 7ही पिल्लांना शांत आणि आनंदी जीवन मिळाले. बैल आणि बेडू. एकदा एका तलावाच्या किनाऱ्यावर एक लहानसा बैल राहत होता. हा बैल खूप दुःखी होता, कारण शेतात जेवढे बैल होते त्या सर्वांमध्ये हा सर्वात लहान होता. त्याची नेहमी हीच तक्रार असे आणि आजही त्याच्या मित्राजवळ म्हणजे कुत्र्याजवळ तो हीच तक्रार करत होता. मी शेतात सर्वांपेक्षा लहान बैल आहे. मला तर वाटतं अख्ख्या जगात मी लहान आहे आणि मी हे बदलूही शकत नाही. आता तू पुन्हा तुझं टुमणं लावू नकोस. खरं तर तू एक खूपच हुशार आणि गोड बैल आहेस. आपण सगळे एकाच आकाराचे असणं अशक्य आहे, बरोबर? हो, आपण सगळे एकाच आकाराचे असूच शकत नाही, पण मी सगळ्यात मोठा का नाही? हे बघ, मी सुद्धा जगातला सगळ्यात मोठा कुत्रा नाही. मला खात्री आहे की कुठे ना कुठे माझ्यापेक्षा मोठा असणारच, पण मला त्याची काळजी नाही. मी जो काही आहे त्यात मी खुश आहे. पण मी नाहीये ना. शेताच्या बरोबर शेजारच्या तलावात जेथे आपला हा दुःखी बैल राहत होता, तेथेच एक आत्मकेंद्रित बेडूक राहत होता. या बेडकाला आपल्या मित्रमंडळींमध्ये फुशारका मारायला खूप आवडत असे. तो इतर सर्व बेडकांपेक्षा मोठा होता आणि त्याला त्याचा गर्व होता. राव, मी या जगातला सगळ्यात मोठा बेडूक आहे आणि जो मोठा असतो तो राजा असतो. आजपासून सगळे मला राजा म्हणतील. असा काही नियम नाही की जो सगळ्यात मोठा असेल त्याला राजा म्हणायचं. आणि तसं पाहिलं तर आपल्याला राजाची गरजच काय? का नाही, प्रत्येक विभागाचा एक राजा असतो. उदाहरण द्यायचं तर सिंह जंगलाचा राजा आहे. हो, पण सिंह जंगलातला सगळ्यात मोठा प्राणी नाही आहे ना. उदाहरणादाखल हत्तीच पहा ना. आमच्या आत्मकेंद्रित बेडकाला याबाबत विचार करायचा होता आणि मग नेहमी सारख्या फुशारक्या मारायच्या होत्या. हे जंगल नाहीये आणि तूही हत्ती नाहीयेस. मी राजा आहे आणि हेच सत्य आहे. इतर बेडकांनी आपापसात ठरवलं होतं की या बेडकाला चांगला धडा शिकवायचाय. फक्त त्यांना कळत नव्हतं की करायचं काय. एक दिवस
जेव्हा बेडकं तलावात पोहत होती तेव्हा त्यांनी पाहिलं की एक बैल दुसऱ्या बाजूने येत होता. त्यांच्या आयुष्यात त्यांनी एवढा मोठा प्राणी आजपर्यंत पाहिला नव्हता. वाव, किती मोठा प्राणी आहे. त्याच वेळी त्यांच्या डोक्यात एक कल्पना आली. आपला आत्मकेंद्रित बेडूक नाही का सांगत की सर्वात मोठ्या प्राण्याने राजा असायला हवा, मग हा राजा असायला हवा ना. बेडूक लगेच बैलाकडे गेले आणि त्याला त्यांच्या परिस्थितीबद्दल सांगितलं आणि त्याच्याकडे मदत मागितली. पण मी फक्त एक लहानसा बैल आहे, मी तुमच्यासाठी काय करू शकतो? लहानसा? कोण तू? तुम्हाला काहीच करायची गरज नाहीये. आम्ही आमच्या मित्राला इथे घेऊन येऊ ज्याचं स्वतःवर खूप प्रेम आहे. बाकी सगळं तुम्ही आमच्यावर सोडा. ठीक आहे, पण आता मला शेतात जायला हवं, नाहीतर शेतकरी काळजी करेल. दुसऱ्या दिवशी सगळे बेडूक त्या बेडकाकडे गेले ज्याचं स्वतःवर खूप प्रेम होतं. त्यांनी सुतोवाच केलं की त्यांनी तलावाच्या दुसऱ्या बाजूला एक मोठा प्राणी पाहिलाय. त्याला तुला भेटायचं आहे. ठीक आहे, चला जाऊन पाहूया की कोण मोठा प्राणी आहे. बेडूक तलावाच्या दुसऱ्या बाजूला गेले. बैल तलावाच्या किनाऱ्यावर त्यांचीच वाट पाहत होता. बेडूक ज्याचं स्वतःवर खूप प्रेम होतं त्याने एक आवंढा गिळला, पण आपल्या मित्रांना तसं काही दाखवलं नाही. अच्छा, तर तुम्ही ते विशाल प्राणी आहात ज्यांना या तलावाचा राजा बनायचा आहे. बैल काहीतरी बोलणार होता, पण घाईघाईत बेडकिडीनेच उत्तर दिलं. तूच बोलत होतास ना की जो कोणी मोठा असेल तो राजा बनेल. आता जर बैल सर्वात मोठा असेल तर राजा बनण्याचा त्याचाच अधिकार आहे. असं? मी पण याच्या एवढा मोठा होऊ शकतो? बरोबर आहे, पण कसा? जेव्हा बेडूक आपापसात बोलत होते तेव्हा आत्मकेंद्रित बेडकाने स्वतः खूप मोठा आणि योग्य असल्याचा विचार मनात आणला. कारण पहिल्यांदाच कोणीतरी त्याला डिवचलं होतं की तो किती मोठा होऊ शकतो. आता पाहालच तुम्ही मी कसा मोठा होत होते. डराव, बघा मी बैलापेक्षा मोठा आहे ना. बेडकाने स्वतःला आणखी फुगवलं. डराव, तुम्हाला काय वाटतं? मी आहे ना बैल एवढा मोठा. डराव. बेडकाने पुन्हा स्वतःला फुगवायला सुरुवात केली. आता त्याला बोलताही येत नव्हतं. तो फक्त होकाराच्या प्रतीक्षेत डोळ्यांनी खूण करत होता. बेडूक स्वतःला आणखी फुगवत गेला. तो फुगत गेला आणि फुग्गा बनला. आश्चर्याने बैल बेडकाकडे पाहत होता. खूप फुगलेला बेडूक इतका मोठा झाला की आता तो बेडकासारखा दिसतच नव्हता. त्याने स्वतःला इतकं फुगवलं की आता तो हलका झाला होता आणि वर जाऊ लागला. शेवटी तो बैलापर्यंत पोहोचला, पण त्याला बैलापेक्षाही मोठं होणं गरजेचं होतं. आणखी थोडी प्रयत्न करून तो आणखी थोडा फुगला आणि वर निघून गेला. आणि बैल आणि बेडूक तेथेच उभे राहून पाहत होते. हा एक खूप मोठा धडा होता. ते सगळे खरं तर या गोष्टीने दुःखी झाले होते की त्या बेडकाचा काय परिणाम झाला जो स्वतःला सर्वात मोठा मानत होता. आणि म्हणूनच हे सर्व पाहून त्यानंतर लहान बैलाने कधीच तक्रार केली नाही. त्याने स्वतःला तो जसा आहे तसंच स्वीकारलं आणि आता तो स्वतःवर खुश होता.